आपल्या शरीरामध्ये थायरॉइड ग्लँडचं काम हे अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे T3 आणि T4 तर तुम्हाला माहित असेल, हॉर्मोनचे आपण जेव्हा थायरॉइड टेस्ट करतो तेव्हा ह्या टेस्ट करतो. तर T3 आणि T4 हे एनर्जी लेवलशी संबंधित आहे. म्हणजे आपण जी रुटीन कामासाठी एनर्जी आपल्याला लागते, तर ती ह्या हॉर्मोनचं प्रमाण व्यवस्थित असेल तर व्यवस्थित असते. आणि फक्त बाह्य कामासाठी ही एनर्जी नाही, तर बाकी ऑर्गन्स म्हणजे हार्ट, ब्रेन, डायजेस्टिव्ह सिस्टीम या सगळ्यासाठी जी एनर्जी लागते ती चयापचयामधून मिळते आणि त्याचा संबंध थेट थायरॉइडशी असतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर हायपोथायरॉइडिझम, बेसिकली हायपोथायरॉइडिझमची लक्षणं, नंतर आपण काय काय आहार घेतला पाहिजे ज्याने तुम्हाला मदत होईल, आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदिक दृष्टिकोन या सगळ्याच्या बाबतीत काय आहे ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हायपोथायरॉइडिझम. जनरली लोक सांगत येतात की मला थायरॉइडचा त्रास आहे किंवा मला थायरॉइड आहे. तर थायरॉइड ग्लँड सगळ्यांमध्येच असते. थायरॉइड ग्लँड आपल्या नेकच्या इथे असते, बटरफ्लाय शेप असते. हायपोथायरॉइडिझम म्हणजे यांच्या T3 आणि T4च्या लेवल्स कमी झालेल्या असतात. जनरली तुम्हाला काय सांगतात टेस्ट करताना? T3, T4 आणि TSH. तर T3 आणि T4च्या लेवल कमी असतात आणि TSH जे आहे ते थायरॉइड मधून सिक्रेट होत नाही. तर ते या दोन हॉर्मोन्सच्या डोक्यावर बसणार असतं. म्हणजे या दोन हॉर्मोन्सचं प्रमाण नियंत्रित करतं. त्यामुळे जेव्हा T3 आणि T4च्या लेवल कमी होतात तेव्हा TSH जास्ती सिक्रेट होतं. TSH कुठून सिक्रेट होतं? तर पिट्युटरी ग्लँड मधून, जी आपल्या ब्रेन मध्ये असते. तर या सगळ्याचं प्रमाण बघून तुम्हाला हायपोथायरॉइडिझम आहे का, हायपर आहे का, योग्य प्रमाण आहे ते ठरवता येतं. आज आपण हायपोथायरॉइडिझम बघूयात. इथे T3, T4च्या लेवल्स कमी असतात आणि त्यामुळे वेगवेगळी लक्षणं येतात. पहिलं म्हणजे भूक मंदावते. त्यामुळे खाणं कमी असतं पण तरी वजन मात्र वाढायला लागतं. आणि वजन वाढते पण एनर्जी मात्र नसते, म्हणजे थकल्यासारखं असतं, लो एनर्जी असते. शिवाय बाकी लक्षणं पण येतात, म्हणजे केस, नंतर स्किन ड्राय व्हायला लागते, थोडाफार मेमरी लॉस असतो, अशी वेगवेगळी लक्षणं असतात. आता आपण आहार बघूया की ज्याने हे हॉर्मोन्स प्रॉपर सिक्रेट व्हायला मदत होईल. लेटेस्ट रिसर्च नुसार काही मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत तर ते महत्वाचे असतात. म्हणजे सेलेनियम आहे. सेलेनियम आपल्याला कशात आढळतं? तर ब्राझील नट्स आहेत, नंतर सनफ्लॉवर सीड्स आहेत, फिश आहे. पण हे नट्स आणि सीड्स हे अगदी खूप जास्ती मूठभर खायची गरज नसते. 2-3 नट्स खाल्ले, काही सीड्स खाल्ले तरी सुद्धा इनफ असतं. संध्याकाळी 4च्या सुमारास किंवा संध्याकाळी जे काय तुम्ही असं चटर-पटर खाता, तर तेव्हा तुमच्या आहारामध्ये हे नट्स आणि सीड्स तुम्ही इन्क्लूड करू शकता. दुसरा एक महत्वाचा मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे झिंक. तर झिंक कशामध्ये असतं? पंपकिन सीड मध्ये सापडतं. तर ते पण तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. नंतर महत्वाचा घटक जो आपण अगदी शाळेत असल्यापासून शिकतो, आयोडीन रिच फूड. तर डेअरी प्रॉडक्ट असेल, सी फूड असेल, फिश असेल, नंतर आपले एग्ज असतील, तर हे जे सगळं आहे तर याच्यामधून आयोडीन मिळतं आणि त्याने पण T3 आणि T4ला योग्य प्रमाणात सिक्रेट व्हायला मदत होते. काय काय अवॉइड करायचं हे पण महत्वाचं आहे. तर काही रिसर्च मधून असं सांगतात की ग्लुटेन फ्री डाएट असेल तर जास्ती चांगलं. म्हणजे तुम्ही गव्हाचं प्रमाण हे थोडंसं कमी ठेवलं तर चांगलं पडतं. नंतर इव्हन सोया, टोफू याचं प्रमाण पण थोडंसं कमी ठेवलं पाहिजे. भाज्या म्हणजे ज्या कॉलीफ्लॉवर किंवा कॅबेज अशा भाज्या, तर ह्याचं कच्चं अशा तुम्ही खाऊ नका, शिजवलेल्या ठीक आहे. म्हणजे बऱ्याच असे सॅलड खातात ना लोक, तर त्यात कॅबेज असतं आणि ते सगळं कच्चं खातात. तर तुम्ही हे कच्चं खाल्लेलं अवॉइड केलेलं जास्ती चांगलं. आता आपण आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे या बाबतीत ते बघूया. मेटाबॉलिझमचा रेट कमी आहे याचाच अर्थ अग्निमांद्य. आयुर्वेदानुसार अग्निमांद्य दिसतं आणि अग्निमांद्य फक्त जाठराग्नी या लेवलला नसतं. कारण आयुर्वेदानुसार अग्नी हा सुद्धा कन्सेप्ट जी आहे ती वाईड आहे. म्हणजे जाठराग्नी ह्याचं मांद्य असतं आणि धात्वग्नी मांद्य पण असतं. तर या केसमध्ये थायरॉइडमध्ये आपल्याला असं दिसतं की जाठराग्नी मंद असतो आणि शिवाय मेदो धातू, म्हणजे मेद धातू म्हणजे फॅट असं आपण त्याला म्हणू शकतो, तर तिथे पण अग्निमांद्य असतं. तो मेदो धातूचं पण अग्निमांद्य दिसतं. तर साधी गोष्ट आपण करू शकतो की आपला अग्नी वाढवण्यासाठीचा, म्हणजे जसं मी नेहमी सांगते की जे पाचक किंवा डायजेस्टिव्ह अशा गोष्टी आहेत तर त्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. म्हणजे आपले मसाल्याचे पदार्थ असतील की ज्याने अग्नी छान होतो, भूक चांगली वाढते, त्यात तुम्ही सुंठ हे आवर्जून तुमच्या आहारात उपयोगी करू शकता. जे लोक नॉनव्हेज खातात तर नॉनव्हेज पचायला तसंही जड असतं. तर आता मी जसं म्हटलं तसं नॉनव्हेज मधून तुम्हाला न्यूट्रिएंट्स मिळतील, पण ते पचायला जड असेल.
तर त्यामुळे आवर्जून जी आयुर्वेदामध्ये एक स्पेसिफिक गोष्ट सांगितली की नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांनी पपई खाण्याचं प्रमाण पण ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासोबत जर तुम्ही पपई खाल्ली तर ते पचायला जास्ती इझी पडतं. तर जेव्हा तुम्ही नॉनव्हेज खाल तेव्हा तुम्ही पपई आवर्जून खाल्ली पाहिजे. आणि जसं मी म्हटलं तसं सुंठ, दालचिनी तर अशा मसाल्यांचा वापर आहारामध्ये अवश्य केला पाहिजे. पोळीचं जसं मी म्हटलं तसं येस, की थोडं पोळीचं प्रमाण म्हणजे चपातीचं प्रमाण कमी करून त्याच्याऐवजी तुम्ही एखाद वेळेस ज्वारीची भाकरी, कधी बाजरीची भाकरी, कधी नाचणी असं खाऊ शकता. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आहारामध्ये तुम्ही नक्की करू शकता, त्या नक्की करा आणि मग मला कमेंट करून सांगा, की तुम्हाला हा आहार अर्थात अगदी 1-2 महिन्यात फरक नाही पडत. तर थोडंसं कन्सिस्टंटली दीर्घकाळापर्यंत हे केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मला सांगा, की तुम्हाला तुमच्या लेव्हल्समध्ये काय-काय फरक दिसला. कारण ब्लड टेस्ट करूनच तुम्हाला ते चेक करायला पाहिजे आणि याच्या पुढे कुठल्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला आवडेल ते पण मला सांगा. बघितल्याबद्दल थँक यू. चॅनलला सबस्क्राईब करा.